छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। वाळू माफियांच्या दहशतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून एका निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री झालेल्या अमानुष हल्ल्यात मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री त्यांच्या घराबाहेर काही जण मद्यप्राशन करून मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत होते। हा प्रकार ऐकून शिक्षक सुरेश बोरसे स्वतः बाहेर आले आणि त्यांनी त्या जमावाला शांत राहण्याचा आणि गोंधळ न करण्याचा समज देण्याचा प्रयत्न केला। मात्र हीच समज त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली। आरोपानुसार 10 ते 15 जणांच्या जमावाने संतप्त होऊन त्यांच्यावर बेदम हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला। सध्या सुरेश बोरसे यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ठेवण्यात आलाय। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी करत नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतलाय। या भूमिकेमुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली असून घाटी रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। वेरूळ परिसरात या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप असून वाळू माफिया आणि गुन्हेगारी टोळक्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिक पातळीवरही या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे। कालची काय परिस्थिती होती? आमचे बंधू घरी होते। त्यांना 11:30 ते 12च्या दरम्यान काही 10-12 लोक जमावाचा त्यांना गोंधळाचा आवाज ऐकू आला। त्यामुळे ते घराच्या बाहेर आले आणि त्यांनी विचारणा केली की बाबा तुम्ही इथं काय करताय, काय झालेलं आहे। तर त्यांनी विचारलं तू आम्हाला विचारणार कोण? तर त्यांनी असं विचारल्यावर वाचावाची करून आमच्या बंधूचा त्यामध्ये दुर्दैवी अंत झाला। मला हे सांगा की ते जे लोक आहेत ते नेमकं कशासाठी काय उद्देशाने आले होते, काही असं तुम्हाला आयडिया आहे का? काही आयडिया म्हणजे आम्हाला असं कळालं की ते धोनलगाव येथील वाळू माफिया आणि त्यांच्यासोबत त्या पोलीस काही खाजगी याच्यामध्ये होते आणि त्यांची खाजगी पोलिसाची गाडी होती, त्याच्यावर पोलीस नाव लिहिलं होतं आणि एक ब्लॅक कलरची काळी स्कॉर्पिओ होती। तर त्याच्यामध्ये ते इथला कोणतरी वेरूळचा भाचा धोंदलगावला असतो, त्यांचा एकमेकात काहीतरी वाद होता। ते त्याला शोधण्यासाठी आले होते। ते आमच्या घराजवळ दबा धरून बसलेले होते कारण त्यांचं घर पुढच्या गल्लीत होते। तर ते दबा धरून बसलेले असताना त्यांनी विचारपूस केली। त्यांना असं वाटलं की याने जर दांगडो जर झाला इथं तर सगळ्या लोकांना माहिती होऊन जाईल। त्यामुळे त्यांनी काही विचार मागचा पुढचा विचार न करता आमच्या भावालाच त्यांनी दाबून तिथं मारून टाकलं। तिथून पसार झाले। अच्छा, तिथंच मारलं? हो, तिथंच जागेवरच। म्हणजे निष्पाप बळी गेलाय? काही कारण नाही, कुठलंच काही कोणाची वाद नाही, काही नाही। तेव्हा विचारपूस केली म्हणून? विचारपूस केली। आमचं म्हणजे तिथं असल्यामुळं आमच्या लोकांना माहिती होईल की हे इथं आलेले लोक, त्याच्यामुळे त्यांनी दाब टाकून त्याला हे करून टाकलं। काय नाव तुमचं? रमेश माळी, वेरूळ। कालचा घटनाक्रम नेमकं काय होतं, काय झालं? काल आमचे शालक ज्या ठिकाणी राहतात त्या बाजूच्या गल्लीमध्ये लोकांचा जमाव दिसला आणि गोंधळ सुरू होता। आणि त्या ठिकाणी आमचे शालक आले की काय गोंधळ चालू आहे, एवढ्या एका शब्दाचा राग आला आणि त्यांच्यावर मात्र जीवघेणा संबंधित जमावाने जीवघेणा हल्ला केला। कोण काय नेमकं ते कोण लोक होते असं काय वाटतं तुम्हाला? ते लोक धोंदलगाव येथील असल्याचं कळालेलं आहे, परंतु या संदर्भामध्ये पुष्टी झालेली नाहीये। परंतु आता पोलिसांनी त्या संदर्भात चौकशी करून जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अशी मात्र आमच्या कुटुंबाची मागणी आहे। तुमची जी व्यक्ती ते फक्त विचारपूस करण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण झाला आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला दुर्दैवी। त्यावेळेस काही पोलीस होते का काय? आता तिथे एक काळी स्कॉर्पिओ आणि पोलिसांची गाडी, खाजगी गाडी पोलिसांची खाजगी गाडी? हा असं हे आम्हाला या संदर्भात माहिती कळाली। पोलीस असताना मारहाण झालेली? पोलीस असताना मारहाण झालेली, वाळू माफियासोबत पोलीस होते। अच्छा, काय मागणी, काय तुमची मागणी काय?
काय नाही, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा. जे काही लेकरं अनाथ झालेले अहो त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हेच आमचं सरकारकडे मागणी आहे. काय नाव तुमचं? माझं नाव आरवी सोनवणे सर.